चोपडा शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या विरोधात भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। तर चोपडा शहरात भुयारी गटारींचे काम सुरू आहे। हे काम गुजरातच्या एजन्सीने घेतले आहे। या कामावर देखभाल करणारी एजन्सीचे कर्मचारी समाधानकारक काम करत नसल्याने नागरिकांना त्रास होत असल्याने नागरिकांजवळ अरेरावीची भाषा वापरून मनमानी करतायत। त्यासाठी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आणि पदाधिकारी नगरपालिकेवर धडकले। सदर सुरू असलेल्या कामांबद्दल अधिकारी आणि एजन्सीचे कर्मचारी यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले। तसेच शहरात सुरू असलेल्या कामांवर नगरपालिकेचे अधिकाऱ्यांचे सुपरविजन नसल्याने काम व्यवस्थित होत नाही। रेतीऐवजी चेंबर बनवण्यासाठी भुसा वापरला जात असल्याने पदाधिकारी आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पदाधिकारी आणि नागरिक यांच्या प्रश्नांना अधिकारी आणि ठेकेदारांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नाराज झाले। मुख्य अधिकारी रजेवर असल्याने ते देखील राजकीय पदाधिकाऱ्यांचे फोन उचलत नसल्याने त्यांच्याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली जाते। चोपडा शहरात कोट्यावधीची सुरू असलेली भुयारी गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने भाजपचे अधिकारी महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यांना सर आम्ही विचारलं की तुम्ही खड्डे व्यवस्थित दाबा। त्यांनी आम्हाला सांगितलं हमारा काम हम करेंगे, तुम कोण बोलने वाले। आणि त्यांनी खड्डे अजून व्यवस्थित बुजले नाही आमच्याकडे आणि खड्डे अजून बी बाकी आहेत। पाईपलाईन बी फोडले आहेत, त्यांचे पैसे सुद्धा घेतात ते आमच्याकडनं दोन्ही। माटी विकत येतात ते आणि आमच्या घरीमध्ये माटी विकत टाकली बी आम्ही त्यांना सुद्धा बोललो तर ते बोलले ते हमारा काम ये नहीं है, नगरपालिका का काम है। आता आम्ही जायचं कोणाला घेऊन माटी विकत घेत आहे सर ते आणि आम्हाला त्याची काहीतरी हे पाहिजे। कारण की आम्ही या काही आमच्या एरिया बघितला, आमच्या एरियामध्ये आम्ही 1 किलोमीटर दूर अंतरावर गाड्या लावतोय। इतका रस्ता खराब आहे आणि त्या पाण्यामुळे आम्हाला त्रास होतोय। आमचे मुलं लहान मुलं आमच्या शाळेत जातात त्या गारामध्ये वापरून जातात आणि गारात अजून पण किचड आहे आमच्या घरात। पाईपलाईन फुटली ते पण जोडून दिले नाही त्यांनी आम्हाला। पैसे घेऊन पाईपलाईन जोडतायत। चोपडा शहरात ज्या काही भुयारी गटारींचे काम चालू आहे त्या कामांमध्ये जे कोणी ठेकेदार असतील त्यांचे जे कंट्रॅक्टर इथे त्यांनी जे नेमलेले माणसं आहेत यांची काम करत असताना पहिले तर जनतेशी किंवा महिलांशी भाषा योग्य नव्हती। कोणी त्यांना विचारलं की वय माती कोरून तुम्ही व्यवस्थित साईडला लावा किंवा काही करा तर महिलांना अरोच्य भाषेमध्ये दादागिरी करत होते की आप ते हिंदीमध्ये बोलून सांगत होते की आपको किसने बोला हमको बोलने का। महिलांना शिवगाळ करणं, दादागिरी करणं हे सर्व गोष्टी ते करत होते। त्यासाठी मी CO साहेबांशी बोललो। पहिल्यांदा तर चोपडा नगरपालिकेचे CO लोकप्रतिनिधींचे पार्ट्यांचे अध्यक्षांचे फोन उचलत नाही, ही सर्वात पहिलं खंतेची बात आहे। आणि जेव्हा आज आम्ही आलो इथे आम्हाला CO साहेबांकडनं कळालं की मी इथे सुट्टीवर असल्यामुळे आमचे इंजिनियर जे आहेत रणजित पाटील साहेब हे आपले निवेदन व आपल्या समस्या मांडून घेतील। परंतु आम्ही इथे 10 वाजेपासून आलो आहे, जे शासनाचा टाईम आहे त्या 10 वाजेपासून आल्यानंतर 12:30 वाजेपर्यंत इंजिनियर साहेब आले नव्हते। ते आता आले तर आम्हाला उडवाउडीचे उत्तरं दिले की आम्ही पाहतो तर ठेकेदाराचे काय करणार म्हणजे काम करतोय का नाही करतोय। याच्यात पहिला विषय हा होता की नगरपालिकेच्या अंतर्गत जे काही कामं चालू आहेत त्याच्या व्हिजिटसाठी नगरपालिकेचे जे CO आहेत किंवा COंनी नेमलेले इंजिनियर जे आता रणजित पाटील आहेत जो 2 महिन्यापूर्वी इथे आलेले आहेत यांची एकही व्हिजिट त्या कामावर नाही। त्यामुळे कामाच्या इस्टिमेटमध्ये जे काही काम असेल ते योग्य प्रमाणात होत नाही आणि सर्व काम हे भुसेमध्ये होतं आहे। आणि त्यातले उपमुख्याधिकारी जे आहेत साहेब ते सांगत आहेत की भुसेमध्ये उलट काम चांगलं होतं। तर याचे मला साहेबांना विनंती असणार आहे की भुसेमध्ये काम चांगलं होतं, आम्हाला वाढू मिळत नाही। तुम्हाला वाढू मिळत नाही तर मग ठेका तुम्ही कोणत्या पद्धतीने घेतला आहे तुम्ही शासनाला कळवा की आम्ही काम घेतलेलं आहे तर आम्हाला वाढूची व्यवस्था करा, शासन तुम्हाला त्याच्यावर मार्ग देईल। पण याचा अर्थ असा नाही की आपण वाढू सांगितली म्हणून भुसा वापरा। मी आजच्या ह्या सर्व गोष्टींच्या महिलांनी त्यांना प्रश्न विचारले। गल्लीमध्ये ते खोदकाम करत असताना पाईपलाईन फोडतायत, पाईपलाईन फोडल्यानंतर तर महिलांजवळून ते पाईपलाईन ते फोडतायत आणि महिलांकडनं पैशांची मागणी करून पैसे घेत आहेत। एखादी महिला त्यांना बोलली तर अरोच्य भाषा वापरतायत, हे काही योग्य नाही आहे। यासाठी मी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते गिरीश भाऊ यांना मी निवेदन देणारच आहे, त्यांच्या कानावर टाकणार आहे। आणि चोपडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय चंद्रकांत अण्णा सोनवणे साहेब यांना बी मी ही माहिती दिली, काल त्यांच्या PA साहेबांना दिलेली होती। त्यांना तेही हे गोष्टी खपून घेणार नाहीत, कारण की अण्णा साहेबांनी यांना 2 महिन्यापूर्वी असंच काय केलं होतं। तेव्हा आमदार साहेबांनी यांना स्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन दिली होती की तुम्ही ते काम करायला आलेले आहेत, दादागिरी करायला नाही। तरी त्यांनी ते सुद्धा शब्द ऐकला नाही। मी अण्णा साहेबांच्या कानावर बी हा विषय टाकणार आहे। पण
आज आम्ही जी चर्चा केली त्यात इथे समाधान झालेले नाही. यांनी नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी उडवाउडीचे उत्तरं दिलेले आहेत. हे कुठे खपणार नाही. कल्याण मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला त्याची पत्नी गीता शुक्लाला खडकपाडा पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केलंय. भाऊ थोडं सर प्लीज सर सर यांना सांगा ना सर थोडं सर हो ना नाही येत थोडा मधलं बाजूला हो सर. बाजूला इकडे थँक्यू. हवामान बदलामुळे जिल्ह्यात जिल्हा घाटी रुग्णालयात रुग्णांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. तर जालना जिल्ह्यात हवामान बदलामुळे साथीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांत हवामान बदल होत असून कधी ढगाळ वातावरण तर कधी पाऊस आणि मध्येच ऊन पडतंय. त्यामुळे सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या साथीचे आजार बळकावले आहेत. जिल्हा घाटी रुग्णालयात ओपीडीला रुग्णांच्या लांबच लांब रांग पाहायला मिळतात. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलंय. जालना जिल्ह्यात कुठेही औषधांचा तुटवडा नाहीये. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे जिल्हा शल्यचिकित्सक जालना डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी सांगितलंय. आरोग्यावर परिणाम झालेला आहे. रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे. सर्दी, ताप, खोकला या आजारांनी डोकं वर काढलेलं आहे. काय सांगितलं? हे नॅचरल प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरक्राऊडेड प्लेसेसमध्ये जाणं टाळणं गरजेचं आहे. सध्याला या वातावरणामध्ये व्हायरल डिसीजेस वाढू शकतात आणि वाढत आहेत. त्वरित त्याच्यासाठी तुम्हाला साधं डॉक्टरचं कन्सल्टेशन करून ट्रीटमेंट घ्यावं आणि रेस्ट घ्यावं. असं कोणतं मोठं म्हणजे कोविडसारखं किंवा स्वाईन फ्लूसारखं असं काही हे नाही आहे सध्याला, पण व्हायरल डिसीजेस वाढू शकतात. मात्र तपासणीसाठी या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांच्या रांगा लागत आहेत. जिल्हा प्रशासनाची तयारी कशी आहे? आरोग्य प्रशासन कशा प्रकारे तयारी करणार आहे? आता आमच्याकडे सगळे ओपीडी चालू आहेत, मेडिसिनचे ओपीडी चालू आहेत. सगळे डॉक्टर सगळं बघतायत, सेवा देत आहेत. जर गरज पडली तर तेच डॉक्टर म्हणजे वेळ वाढून जास्तीची लागेल बघतील डॉक्टर. परभणी, नांदेड, संभाजीनगर या ठिकाणी औषधांचा तुटवडा आत्मसमोर आले होते. जालना जिल्ह्याची परिस्थिती काय आहे? नाही, माझ्याकडे जालना जिल्ह्यामध्ये कुठेही औषधाचा तुटवडा नाही आहे. भरपूर स्टॉक आहे माझ्याकडे. नागरिकांना आव्हान आहे. नागरिकांनी ओव्हर क्राऊडेड प्लेसमध्ये जाऊ नये. थंड खायचं टाळावं. होईल तितकं मास्क वापरलं, साधी मास्क वापरलं तर चांगलं होईल. म्हणजे प्रिव्हेन्शन होईल. आजारापासून आपण दूर राहू. पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. तर एसटी कोऑपरेटिव्ह बँकेत सुरू असलेल्या गैरव्यवहाराप्रकरणी एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून बँकेत अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप करत पुण्यात कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सरकार आयुक्त कार्यालयावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला असून शासनाने नेमलेल्या शहाजी पाटील कमिटीने बँकेचे सखोल चौकशी करून एकूण 28 मुद्द्यांमध्ये सदावर्तेंच्या पॅनलला दोषी ठरवून संचालक मंडळावर कारवाई करावी. आंदोलन करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना अशी मागणी केली आहे.
संदीप बाबू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संदीप बाबू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बागे साहब तुम आगे। परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट झाला असून स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू तर 2 जण जखमी झालेत. तर जालन्यातील परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात काम सुरू असताना स्फोट झाला होता. या स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झाला होता तर 2 जण गंभीर जखमी झालेत. चुन्याची भट्टी फुटल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटानंतर जखमींना परतूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशोक देशमुख आणि आबासाहेब पारखे या 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून आगीचे मुख्य कारण अद्याप समजले नाहीये, अशी माहिती जालना पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी दिली आहे. ईव्हीएम संदर्भात सुप्रिया सुळे यांच्याकडे कुठलीही ठोस भूमिका नव्हती असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलंय. तर ईव्हीएम संदर्भात सुप्रिया सुळे यांच्याकडे कुठलीही ठोस भूमिका नव्हती, त्यांना कुठलीही ठाम भूमिका मांडता आली नाही. जितेंद्र आव्हाड वेगळे बोलतात, सुप्रिया सुळे वेगळे बोलतात. त्यांचा पराभव झाला तो त्यांनी खेळाडू वृत्तीने मान्य केला पाहिजे होता असंही रुपाली चाकणकर यावेळी म्हणालात. मला असं पक्ष आतापर्यंत गेल्या 2 वर्षांमध्ये दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून आम्ही सगळे दादांसोबत गेलो आणि त्या सगळ्या निर्णयामध्ये सुरुवातीपासून भुजबळ साहेब हे समवेत राहिलेले. त्याच्यामुळे आतापर्यंत जे काही निर्णय झाले ते एकत्रित बसूनच निश्चितपणाने झालेत. म्हणून मी म्हटलं की मंत्रिपदाच्या वाटपाच्या अगोदर सगळे एकत्रित दिल्लीत होते. त्याच्यामुळे यामध्ये काही प्रत्येकाचा विचार प्रवाह थोडा थोडा वेगवेगळा असू शकतो. कुटुंबामध्ये 4 माणसं एकत्र असतील तर बऱ्याच वेळा 4 माणसांचा सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवरून मतांचा प्रवाह हा वेगवेगळा असतो. इतक्या मोठा पक्ष असताना पक्षामध्ये काही विचार वेगवेगळा असू शकतो. तो विचार नाराजीच्या माध्यमातून मांडला काही बीडच्या नाराजी आहेत, बंगले मंत्र्यांना जे बंगले वाटप केले त्याच्यावर अजून नाराजी आहे. मला काय वाटतं, महाराष्ट्रासमोर फार मोठे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांवरती आपण काम करतोय. आत्ताच आपण पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आहोत, या सगळ्या घटनांचा मागोवा आपण घेतोय. त्याच्यामुळे बंगल्यांच्या संदर्भातला विषय जितका नाही तितका हा माध्यमांमधून समोर मांडला गेलाय की काय मला राहून राहून प्रश्न पडतो. महाराष्ट्राच्या प्रश्नावर आपण सगळेजण चर्चा करू, महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र येऊ असं मला मनापासून वाटतं. शेवटी फक्त पक्षाचे पक्षश्रेष्ठी हे त्या संदर्भातले निर्णय घेत असतात आणि ते योग्य ते निर्णय घेतील. बीडचा प्रश्न अजून सोडवता आला नाही. बीडच्या प्रश्नावर आणि धनंजय मुंडे म्हणले माझं राजकारण संपवण्याचा हा डाव आहे. टार्गेट धनंजय मुंडे आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. काय वाटते तुम्हाला? अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, यांनी सुद्धा ही सगळी भूमिका स्पष्ट केलेली आहे. याच्यामध्ये काल धनंजय मुंडे साहेबांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली की जो कोणी असेल त्याचा सविस्तर आणि खोलवर तपास करा आणि त्या पद्धतीची मागणी त्यांनी स्वतः केलेली आहे. त्याच्यामुळे ते जसं म्हणतात की या पाठीमागे त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र असू शकतं, तर जे काही समोर आहे ते आपल्या समोर येतील. त्यांनी त्या पद्धतीचा काल पूर्णपणे खुलासा केलेला आहे. मंत्र्यांचं संरक्षण जर का गुन्हेगारांवरती असेल तर कसं काय त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका विरोधकांनी आरोप केला म्हणजे ते सत्य आहे असं नाही. आरोप हा आरोप असतो जोपर्यंत तो सत्य सिद्ध होत नाही. त्याच्यामुळे आपल्या समोर जी सत्यता आहे ती समोर आल्यानंतर आपण याच्यावरती सविस्तर चर्चा केलेली योग्य राहील. विरोधकांना सध्या आरोप करणं हा एक कलमी कार्यक्रम राहिलेला आहे आणि म्हणून विरोधक आरोप करतात. काहींना अजूनही महाराष्ट्रात फिरताना सुरक्षित वाटत नाही, हा त्यांचा आरोप आहे. पण मला त्या निमित्तानं सांगायचंय की त्यांच्या बरोबरच्या लोकांवरती सगळ्यात जास्त गुन्हे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांवरतीच लगाम घातला आणि अशा लोकांना पक्षातून निलंबित केलं, त्यांच्यावरती कारवाई केली तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल. धाराशिव मध्ये पण एका सरपंचावर पेट्रोलचे फुगे टाकून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. म्हणजे मध्ये जी घटना घडली आणि त्याच्याच पद्धतीची ही घटना आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातोय की मग गृह विभाग नेमकं करता येत आहे, सरपंचावर आता हल्ले होत आहे. मी मगाशी सांगितलं, आताही परत सांगते, ज्या काही घटना घडतात त्या निश्चितपणाने दुर्दैवी आहेत. पण या घटनांमध्ये तातडीने पोलीस तपास केला जातो आणि कारवाई देखील केली जाते. आपल्या समोर येतोय आता राजगुरुनगरच्या घटनेच्या संदर्भात 4 तासामध्ये आरोपीला अटक केलं. पश्चिम बंगालचा हा आरोपी कदाचित बाहेर राज्यात जाण्याचा प्रवासाच्या माध्यमातून प्रयत्न करत असताना सुद्धा तातडीने रेल्वे स्टेशन असतील, बस स्थानक असतील, या सगळ्या माध्यमातून पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केलं. म्हणजे इतकी चांगली प्रक्रिया आणि आरोपीला अटक करून ही कारवाई आणि नागरिकांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होते. त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचं, घटना घडूच नाही यासाठी आपण प्रयत्न करत असतो, पण घडल्यानंतर ही तातडीने त्याच्यावरती कारवाई केली जाते. धन्यवाद. आज बरेच लांब आले.
शिंदखेड तालुक्यात सुलवाडे येथे महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून धुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा मोठा फायदा व्हावा, शेती सुजलाम सुफलाम व्हावी म्हणून तापी नदीवर मोठे बॅरेज बांधकाम केलं आहे। त्यामुळे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतोय। त्याने शेतकरी शेतात ऊस, कापूस, केळी यासारखे पीक घेत असतो, परंतु या वर्षी सुलवाडे बॅरेज येथे 5 खिडक्या लिकेज ठेवून 2 मीटर उंचीचे म्हणजेच मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाण्याचं कारस्थान बॅरेजवरील अधिकाऱ्यांकडून होत असल्यामुळे काही शेतकऱ्यांचे बोरिंग बंद झाल्याने शेतकरी आक्रमक झालेत। दरम्यान शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की सुलवाडे बॅरेजच्या खालच्या बाजूला वाळू ठिय्या चालू आहे, त्यांच्यात अधिकारी देखील सहभागी आहेत, कारण ही वाळू उपसा करण्यासाठी सक्शन पंपच्या बोटी ह्या पाण्यात चालतात, पण पाणी असेल तर जास्तीत जास्त वाळू ही उपसा झाला तरी शासनाच्या लक्षात येणार नाही असा आरोप शेतकऱ्यांकडून यावेळी करण्यात येतोय। सुलवाडे बॅरेजचा इंचार्ज आहे, ते गेट लिकेज असल्यामुळे ते 2 मीटर लेवल खाली गेली। आता 11 नंबरचा गेट आहे पूर्ण बंद झालेला आहे, 5 नंबर आणि 13 नंबर पूर्णपणे आज बंद होऊन जातो। उद्यापर्यंत जर बंद झाला नाही सर हे परत भरता येईल का? मग हे पाट्या बंद झाल्या, पाण्याची मागणी कुठे करणार तुम्ही आता? 2 मीटर साठी आता ठीक आहे, जेवढं आहे हे बघा, आता आपण करू ना ते, आपण घेतलंय ते, आपण माहिती देऊ का एवढे दिवस? हा म्हणजे चालू होतं सर, टीम बाहेर तसं नाही, 2-2.5 महिने रावसाहेब 2-2.5 महिने गेले ना, 2-2.5 महिने पाणी 2 मीटर लेवल कमी झाली, याला जबाबदार कोण? ते परवा आलो नसतो आम्ही। चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून शेतकऱ्यांनी पशुपक्षी आणि स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन हे कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे। तर जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला जातोय, त्यासाठी प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। 26 डिसेंबर पासून तालुक्यात वातावरण बदलले आहे, ढगाळ वातावरण आणि थंड वारे असं वातावरण आहे। शेतकऱ्यांनी शेतात काम करण्यासाठी वातावरण पाहून आपली काळजी घ्यावी, तसेच पशुधनाची देखील काळजी घ्यावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी केले। त्याचप्रमाणे ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्यासाठी पोषक वातावरण असल्याने निंबोळी अर्क आणि त्यानंतर रासायनिक कीटकनाशक फवारणीचे आवाहन देखील शेतकऱ्यांना करण्यात आले। हवामान विभागामार्फत आपल्या तालुक्यामध्ये आणि त्यातल्या त्यात उत्तर महाराष्ट्रामध्ये दिनांक 26, 27 आणि 28 या कालावधीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर या प्रसंगी मी सर्व आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना एक विनंतीपूर्वक करू इच्छितो की असे काही परिस्थिती असेल किंवा गारपिटीची पण शक्यता जर निर्माण झाली तर कृपया आपण आपले प्राणी आणि स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे। पहिला प्रश्न पिकांचा, रब्बी पिकांसाठी आपल्याला एकच महत्त्वाचं आहे की आत्ता सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे कीड आणि रोगांना पोषक असं वातावरण आहे, तरी त्या संदर्भात जर आपली अळीचा प्रादुर्भाव जर हरभऱ्यावर असेल तर कृपया सुरुवातीला एक निमार्कची जर फवारणी घेतली आणि त्यानंतर जर आर्थिक नुकसानी पातळीच्या पलीकडे जर किडांची मात्रा गेली असेल तर आपण एक रासायनिक कीटकनाशक फिनॉल फॉस किंवा क्लोरोपायरीफॉस यांचं साधारणतः 1 लिटरला 1.5 ml या प्रमाणात फवारणी करणं अत्यंत गरजेचं वाटतं आहे। धन्यवाद। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी श्रद्धांजली वाहिली आहे। यावेळी आपली भावना व्यक्त करताना गोरंट्याल म्हणाले की आधुनिक भारताचे शिल्पकार मनमोहन सिंग यांचे निधन झाले हा संपूर्ण विश्वासाठी धक्का आहे। मनमोहन सिंग भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, देशाचे अर्थमंत्री होते, नंतर पंतप्रधान झाले, तसेच आर्थिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या देशांमध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावर येतो, याचं संपूर्ण श्रेय मनमोहन सिंग यांना जातं असेही ते यावेळी म्हणाले। आधुनिक भारत के शिल्पकार मनमोहन सिंह का आज दुखद निधन हुआ है। ये देश को नहीं पूरे विश्व को एक सदमा पहुंचा है। मनमोहन सिंह जी इस रिजर्व बैंक के गवर्नर थे, बाद में देश के अर्थमंत्री रहे, उसके बाद पंतप्रधान बने। उनके पंतप्रधान के कार्यकाल में जो फ्री पॉलिसी अडॉप्ट की, जिसकी वजह से हमारे इकोनॉमी की ग्रोथ अच्छी तरह से बढ़ गई है। आज भारत क्या है ये विश्व को पता चला है।
आज जो 4-5 देश जो इकोनॉमिकल स्ट्रांग है उसमें भारत चौथे नंबर पे आता है। इसका देन किसी को जाता है तो मनमोहन सिंह को जाता है। आज इनको मैं मेरी तरफ से, मेरी परिवार की तरफ से, मेरी पार्टी की तरफ से श्रद्धांजलि देता हूँ। निश्चित ही आज का दिन सबसे कठिन दिन में से एक है। देशाला आर्थिक उन्नतीवर नेण्यात मनमोहन सिंग यांचे मोठं योगदान असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केली आहे। तर आज आपल्या देशाला मोठी क्षती झाली आहे। तर देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल निधन झालं। खरं जर बघायला गेलं तर आपल्या देशाला आर्थिक उन्नतीवर नेण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे, त्यांचे प्रयत्न राहिले आहेत असंही ते यावेळी म्हणालेत। आज आपल्या देशाला फार मोठी क्षती झालेली आहे, कारण सन्माननीय पंतप्रधान पूर्व पंतप्रधान जे होते, माजी पंतप्रधान महोदय श्री मनमोहन सिंगजी यांचं सर्वांना माहिती की कालच निधन झालेलं आहे। आणि खरं जर बघितलं आपल्या देशाला आर्थिक उन्नतीवर नेण्यासाठी त्यांचा फार मोठं योगदान, त्यांचे प्रयत्न राहिलेले आहेत। आणि 1991 पासून त्यांनी आर्थिक खातं पण सांभाळलं होतं आणि नंतर ते सन्माननीय पंतप्रधान पण राहिलेले होते। तर मला असं वाटतं की अशा मोठा देश म्हणजे मोठ्या नेत्याला आपण हरपलो आहोत। थँक्यू, धन्यवाद। नाशिकमधून एका कारमध्ये आलेल्या तरुणाला विटेचा धाक दाखवत लुटल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास बाळापूर शिवारात घडली आहे। या घटनेत तेजस सोनावणे या तरुणाकडील एका महागड्या मोबाईलसह 3,000ची रोकड मिळून एकूण 36,500 रुपयांचा मुद्देमाल लुटारूने लुटलाय। या संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद होताच धुळे तालुका पोलिसांनी तपासणीचे चक्र गतिमान करत या जबरी चोऱ्यातील चोरट्यास मुद्देमालासह 24 तासांच्या आत जेरबंद केले। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फागणे गावानजीक काल एक घटना घडली होती जबरी चोरीची। या घटनेमध्ये रस्त्याच्या कडेला कार लावून झोपलेल्या एका इसमाकडून जबरदस्तीने मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि काही रोख रक्कम ही एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबतची घटना घडल्याने तसा गुन्हा हा धुळे तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला होता। ज्यावेळेला या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली त्यावेळेला वसीम सलीम रंगरेज नावाचा आरोपी त्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि आम्ही त्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडून या गुन्ह्यामध्ये जे काही चोरीला गेलेली रोख रक्कम आणि मोबाईल फोन आहे हे हस्तगत केलेले आहेत आणि त्याला अटक देखील केलेली आहे। त्याला मान्य न्यायालयासमोर आज हजर करणार आहोत। ही जी काही कामगिरी आहे ती धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री बांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। बीड जिल्ह्यातील मसाजोग येथे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असतानाच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामधील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। सरपंच नामदेव निकम तुळजापूर येथील काल संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या गावी जात होते। यावेळी 2 मोटरसायकल स्वारांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करत दगड, पेट्रोलचे गोळे आणि अंडी फेकून मारलीत। या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हा सुरू आहे। यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले। 20 तारखेला 26 डिसेंबर रोजी मेसाई जवळगाचे सरपंच आहेत नामदेव निकम हे त्यांचं वैयक्तिक काम आणि लाईटच्या संबंधातलं काम आटोपून जात असताना गावाकडे जात असताना रात्री 10च्या दरम्यान त्यांच्यावर 2 बाईकवरून येऊन त्यांच्या गाडीवर पाठीमागून येऊन दगड मारलेले आहेत अशी त्यांच्याकडून तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेली आहे। अंडी काचेवर मारून त्याच्यानंतर एका पॅकेटमधून त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ टाकलेला आहे अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा सध्या तपास करत आहोत। सर, कुठल्या कलमांतर्गत
गुन्ह्यामध्ये BNSचे 110, तसंच 118 आणि 126 हे कलम लावून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. तर हा लपवणूक किंवा लपवणूक झालाय. आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी असा कोणताही संशय त्या ठिकाणी व्यक्त केलेला नाही. पण आम्ही या ठिकाणी सगळे अँगल त्या ठिकाणी चेक करून बघत आहोत आणि तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन की अशी कोणतीही दहशत किंवा कुठलीही गुंडागर्दी धाराशिव जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि ती चालू दिली जाणार नाही. अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. हे पवनचक्की आणि सोलार प्रोजेक्ट ह्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी ऑक्टोबर 2013चा शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी जिल्हा स्तरावर कार्यरत आहे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपविभाग स्तरावर त्या ठिकाणी एक कमिटी कार्यरत आहे. त्या ठिकाणी ह्या अनुषंगानं ज्या तक्रारी असतील त्या नागरिकांनी मांडाव्यात. त्या विभागाचे अधिकारी त्या कमिटीमध्ये आहेत आणि त्या कमिटीमध्ये योग्य दखल घेतली जाणार आहे आणि पोलीस खात्याच्या अनुषंगानं ज्या तक्रारी असतील त्याची अतिशय गंभीर दखल पोलीस खातं घेईल आणि त्या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई करेल. आज त्या अनुषंगानंच जिल्हाधिकारी महोदयांकडे देखील एक मीटिंग आयोजित केलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये याच्यावर चर्चा होणार आहे. पोलीस संरक्षणाची काही मागणी केली तर मिळणार आहे का कोणी सरपंचांनी? त्याच्याबद्दल पण शासन निर्णय आहे. आम्ही त्या पूर्ण याचा आढावा घेऊ आणि त्यानंतर योग्य निर्णय घेऊ. सगळेच संबंध तपासत आहोत कारण त्यांनी संशय तसा स्पष्टपणे कुठंच व्यक्त केलेला नाही. पण सगळ्या बाजू या ठिकाणी तपासण्यात येतील आणि त्या बाजूच्या अनुषंगानं त्या बाबी तपासल्यानंतर ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगानं निश्चितपणे कारवाई केली जाईल.